नमस्कार, माझं नाव अक्षया बोलकर आहे. आजचं प्रेझेंटेशन मी मराठी इंग्लिश मिक्स देणार आहे. सो इट्स कम्फर्टेबल टू एव्हरीवन म्हणून. आय एम द फाउंडर ऑफ दिस सोशल एंटरप्राइज कॉल्ड द आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी. ही संस्था गेले 1.5 वर्ष पुण्यात म्हणजे भारतात काम करते आहे, पण मुळात ही ऑस्ट्रेलियाहून सुरुवात केलेली आहे मी, कारण मी ऑस्ट्रेलियात 15 वर्ष राहत होते आणि तिकडनं आता ही इंडियामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आला आर्टिस्टचा, म्हणून इकडे आम्ही ऑफिस ओपन केलं आणि त्याचं सिस्टर कन्सर्न इथे रन करतो आहे. तर आता हा मोठा इव्हेंट आम्ही करतो आहे 29th एप्रिल at Residency Club. It is one-day whole art and handicraft exhibition happening where we are expected 70 artists and artisans to be participating. And नुसतेच पुण्यातले नाही आहेत, तर ॲक्च्युली इट विल बी पॅन इंडिया ऑल्सो, कारण ऑलरेडी रजिस्टर्ड आर्टिस्ट आहेत आपल्याकडे राजस्थान आणि पंजाब आणि दिल्लीचे. माझ्या स्वतःच्या गॅलरीचे आमचे जे मेंबर्स असतात ते 250 मेंबर्स आहेत 10 वेगळ्या देशातले. त्यामुळे भारतातलेच त्यातले कधी 100 आहेत आणि ते पण वेगवेगळ्या सिटीजचे आहेत. त्यामुळे नुसतं पुण्यापुरतं आपण मर्यादित नाही आहोत. फक्त ऑफकोर्स पुणे माझं होमटाऊन असल्यामुळे इथे मी आहे आणि इथनं मी काम करते. ह्याची माहिती देते की स्पोर्ट्स आणि आर्ट का. तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर हा वन डे इव्हेंट आहे. याच्यामध्ये ब्रेटली हे क्रिकेटर्स आहेत, ऑस्ट्रेलियन एक्स क्रिकेटर, फास्ट बॉलर. वी हॅव इन्व्हायटेड हिम फॉर दिस इव्हेंट कारण ही सपोर्ट्स अ सोशल एंटरप्राइज. ही गॉट टू नो अबाउट अ सोशल एंटरप्राइज इन मेलबर्न. आणि मेलबर्नमध्ये माझ्या मिस्टरांची आणि त्यांची भेट झाल्यावर त्यांना कळलं की आम्ही काय करतो. तर ही रिअली लाईक द आयडिया आणि सेड लेट मी नो इफ आय कॅन हेल्प यू गाईज. सो वी आस्क्ड हिम टू कम फॉर दिस इव्हेंट. देयर आर मेनी थॉट प्रोसेसेस बिहाइंड इट बिकॉज आमच्या दोघांमध्ये साम्य हे की वी बोथ स्टार्टेड समथिंग इन ऑस्ट्रेलिया बट वी आर कॉन्ट्रीब्युटिंग मोर टू इंडिया दॅन द ऑस्ट्रेलिया राईट नाव. ही ऑल्सो इज नॉट अ क्रिकेटर. वेन वी गॉट टॉकिंग वी गॉट टू नो की तो म्युझिशियन आहे. त्याने आत्ता अन इंडियन म्हणून बॉलिवूड मूवी पण केलेली आहे. प्लस त्याचा स्वतःचा बँड आहे, आशा भोसलेंबरोबर पण त्यांनी गायलेलं आहे काही वर्षांपूर्वी. आणि स्वतःचं त्याचा फॅशन लेबल पण आहे, विच आय वॉजंट अवेअर. आय गॉट टू नो फ्रॉम हिम की त्याचा एक फॅशन ब्रँड आहे, तो मेन्स क्लोदिंग अँड सूट्स वगैरे असतात ते परत तो ऑस्ट्रेलिया आणि इंडियामध्ये तो विकतो. सो आणि ही इन हिज रिसेंटली लॉन्च ऑटोबायोग्राफी ही सेड की ही वुड प्रिफर टू बी एन आर्टिस्ट नॉट अ क्रिकेटर at any given point of time. But again, he had no idea how to pursue that creative process. That's why he was forced when he got into cricket. ते पहिले आलं त्यामुळे ते पहिलं केलं गेलं. But now he pursues only creative skills right now. So we got to see him and I said की actually this is an interesting story. Let other artists know की कसे प्रत्येकामध्ये creativity असते, but we are always scared. We are not taught to pursue our creative skills in the first place. So we thought a person like Bradley when comes and talks की ओके क्रिकेटपेक्षा पण मला म्युझिकमध्ये करायचं होतं की आय वॉन्टेड टू बी एन आर्टिस्ट अँड हाऊ आय परस्यूड माय क्रिएटिव्ह स्किल्स. सो इट विल बी इन्स्पायरिंग फॉर अदर आर्टिस्ट ऑल्सो. अँड सेकंडली वी रिअलाइज की आर्ट इंडस्ट्री इज नॉट रिस्पेक्टेड ॲज मच ॲज अदर प्रोफेशन्स आर रिस्पेक्टेड. म्हणजे ग्लॅमर सारेगमपमध्ये मुळे गाण्याची इंडस्ट्री बदलली. आता सगळ्या गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये स्टार्स येतात, कुकिंग शोजमध्ये स्टार्स येतात. सो ऑल दोज काइंड ऑफ डिफरंट डान्स शोजमध्ये येतात. मग आर्ट ह्याच्यामध्ये कधीच स्टार्स येत नाही. सो नो देर इज नो इनफ ब्रँडिंग डन अँड देर इज नो ब्रँडिंग ऑपॉर्च्युनिटीज इवन फॉर आर्टिस्ट टू गो टू दॅट लेवल काइंड ऑफ थिंग. सो दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी इन अ डेमोक्रॅटिक वे की सगळ्या लोकांना ऑपॉर्च्युनिटी आहे टू गेट द वर्क विजिटेड बाय दिस काइंड ऑफ पर्सन आणि लिसन टू हिज टॉक. तर नुसतंच रिबन कट करून जाणार नाही आहे. तर इज ॲक्च्युली गोइंग टू सिट देअर फॉर 1 hour विथ सुनंदन लेले इन कॉन्व्हर्सेशन विथ हिम. Sunandan Lele, he knows best about sports and everything. Plus again he keeps on traveling to Melbourne, Australia. त्यामुळे आमचं तिकडे पण त्यांच्याबरोबर बरेचदा भेट झालेली आहे. So we got all these people who have 3 things in common and so keep it in branding as well also. He's coming from Mohali only for our show and this is the first time he agreed to do something apart from cricket IPL in India. त्याच्या आधी तो फक्त कपिल शर्माच्या शोवर त्याच्या मूवी प्रमोशनला गेला होता. Apart from that, he has never done anything outside cricket. So we are very excited to have him. Next, please. So त्या दिवशी एक्झॅक्टली काय होणार आहे तर आपल्याकडे 20 हँडीक्राफ्ट्स आर्टिस्ट आहेत, त्यांचे एक्झिबिशन्स असणार आहेत आणि आतमध्ये रेसिडेन्सीच्या त्या हॉलमध्ये आतमध्ये पेंटिंग्स लागणार आहेत दोन्ही बाजूला. जवळजवळ 250 पेंटिंग्स असणार आहेत तिथे आणि त्या पेंटिंग्सच्या मध्येच खुर्च्या लावून आपण टॉक शो ऐकणार आहोत ब्रेटलीचा. तर टॉक शो हा प्रायव्हेट इव्हेंट आहे, पण इनॉग्रेशनला इट इज ओपन टू ऑल द पब्लिक. सो पीपल आर एक्सपेक्टेड टू कम फ्रॉम मॉर्निंग 9 to 6 ॲट दॅट टाईम. आणि तेव्हा कोण कोण
त्यातले काही आता पार्टिसिपेटिंग आर्टिस्ट इथे आहेतच, ते बोलतील त्यांच्याबद्दल. पण अपार्ट फ्रॉम दॅट काही ओव्हरसीज इंटरस्टेट असल्यामुळे त्यांचे आम्ही नुसते फोटोज आणि त्यांच्याबद्दल स्मॉल माहिती पुढे दिलेली आहे. तर आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही कोणीही सेलिंग कमिशन चार्ज करणार नाही आहोत. त्यामुळे अफोर्डेबल असणार आहे आर्ट. कारण जनरली सेलिंग कमिशन चार्ज केलं की आर्टिस्ट प्राईस वाढवतात पेंटिंगची आणि मग आपल्याला सगळ्यांना वाटतं की आर्ट खूप महाग आहे बाय करायला. सो इट इज नॉट. वी आर ट्राईंग टू मेक इट अफोर्डेबल अँड रिचेबल टू एव्हरीवन. आता आमच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर पण 25 रुपयापासून 7 लाखापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आर्टवर्क्स आहेत, हँडीक्राफ्ट्स आहेत. सो सिमिलरली ॲट द इव्हेंट ऑल्सो वी वॉन्ट दॅट काइंड ऑफ थिंग अवेलेबल टू एव्हरीवन अँड एनीवन. ओके, सो बिफोर आय गेट आबोली पेंट्सना मी बोलवण्याच्या आधी आय आस्क रविदेव सर. तर रविदेव सर आमचे ॲडवायझरी बोर्ड मेंबर आहेत. ते आम्हाला गाईड्स करतात आर्ट रिलेटेड. कारण ते आर्ट कॉलेजमधनं अभिनवमधनं अप्लाइड आर्ट्स करून आलेले आहेत. पण ते इतके दिवस ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालवत होते आणि आता त्यांनी ॲडव्हर्टायझिंग बंद करून फुल टाईम आर्टिस्ट झालेले आहेत. सो ही गाईड्स अस अ लॉट आणि ते पण पार्टिसिपेट करणार आहेत. त्यांनी पण त्यांचे पेंटिंग्स आणलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी 2 मिनिटात तुम्हाला सांगावं की ते काय करतात आणि ते का बरं जॉईन झाले ह्या इव्हेंटला. सर्व उपस्थित पत्रकार बंधूंना नमस्कार. एक संपूर्ण जगामध्ये चित्रकार, शिल्पकार किंवा ग्रामीण भागातल्या कलाकारांसाठी विशेषतः एक खूप आता गेल्या 10-15 वर्षात चांगले बदल होत आहेत की अशा प्रकारचे निरनिराळ्या गावांमध्ये इव्हेंट सुरू झाले. आणि विशेषतः अक्षताई ऑस्ट्रेलियामध्ये राहून परत पुण्यात येऊन स्थायिक घेऊन भारतातील चित्रकारांना प्रमोट करण्यासाठी भारतात आणि बाहेर अशा प्रकारचे वेगवेगळे इव्हेंट्स. आणि इव्हेंट्स हा एक भाग झाला, परंतु आमच्या चित्रकार हा नेहमी स्टुडिओमध्ये काम करत असतो. त्यामुळे त्याच्यातला जो प्रोफेशनलिझम आहे तो त्याच्यात फार कमी येतो. तो फक्त कलेशी प्रामाणिक असतो. पण त्याचा व्यवसाय कसा करावा, त्याच्या कायदेशीर बाजू कुठल्या आहेत, लोकांशी अप्रोच कसं व्हावं, त्यांच्याशी बोलावं कसं आहे, अशा प्रकारचंही ट्रेनिंग गेले 2 आपण सेशन पुण्यात घेतले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ चित्रकार अन्य कला क्षेत्रातली मंडळी त्याच्यामध्ये सहभागी झाली होती. तर केवळ असा एखादा इव्हेंट हा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा क्रिकेटियर आणि कलेची आवड असणारा एखादा क्रिकेटियर क्रीडा क्षेत्रातला त्याच्याबरोबर काही गोष्टी शेअर करणं अशा दृष्टिकोनाचा एक तो इव्हेंट हे निमित्त केलेलं आहे. आणि रेसिडेन्सी क्लबमध्ये या प्रकारच्या एखाद्या चांगल्या इव्हेंटमध्ये त्याच्यात हँडीक्राफ्ट काम करणारी सगळी कलावंत मंडळी त्यांना हे व्यासपीठ द्यावं आणि एक चांगलं एक्सपोजर मिळावं. आणि तसंच ज्यांना बाहेर परदेशामध्ये चित्र विकायचे किंवा प्रदर्शन भरवायचं अनेकांना माहिती नसते नेमकं कसं अप्रोच व्हायचं. तर पुण्यामध्ये मला असं वाटतं की पहिल्या अक्षताई अशा आहेत की ज्यांनी अशा प्रकारची यंत्रणा उभी हळूहळू करायला सुरुवात केली. पुण्यातली एक मानसिकता वेगळी आहे, मुंबईतली वेगळी आहे, म्हणजे गावं बदलतात तशी आहे. परंतु हळूहळू आपल्या इथल्या कलाकारांना आता जाणवायला लागलं की आपल्याला जर कारण आमचा आग्रह असतो की कलाकार हा समाजाभिमुख असला पाहिजे. तो केवळ तो त्याचं काम तो बाहेर आला पाहिजे, स्टुडिओतनं प्रदर्शनी भरवली पाहिजे, लोकांमध्ये गेला पाहिजे, संवाद केला पाहिजे. कारण लोकांना अपेक्षा असते की चित्रकाराचं चित्र मला समजून घ्यायचं आहे, माहिती घ्यायची आहे, त्याची कला बघायची आहे. रसिकता ही भरपूर आहे, पण आमच्या चित्रकारांचा जो संवाद आहे तो आमच्याकडनं कमी पडतो असं लक्षात आलं आहे. आणि मग अशासारख्या संस्था या पुढे येतात आणि त्या पद्धतीचं एक चांगलं ट्रेनिंग या माध्यमातून मिळतं. त्यामुळे तो एक चांगला प्रयत्न करतो आहे. अक्षताई पुण्यात ज्यावेळी आल्या त्यावेळी मी एका कलेच्या क्षेत्रामध्ये गेले 35 वर्ष अखिल भारतीय संघटनेत संस्कार भारती जी सर्व 8-9 कलांना घेऊन काम करते त्याचं काम करतो. त्यामुळे स्वाभाविकच आमचा परिचय झाला आणि त्याच्यातनं एक चांगले इव्हेंट्स आपण हळूहळू करतो आहोत. आणि हळूहळू कल्पना अशी की केवळ पुण्यापुरतंच न मर्यादित राहता ज्या ठिकाणी अशा प्रकारचे स्कोप कमी आहेत, म्हणजे नाशिक असेल, कोल्हापूर असेल, अशा ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम करणं हे थोडंसं भाग आहे. मला आठवतं एक घटना की चित्रकार वासुदेव कामत आपण नाव ऐकलं असेल, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे. आम्ही आणि ते एक वर्षी 2008 साली अमेरिकेला पोर्ट्रेट सोसायटी अमेरिकेच्या वर्कशॉपला गेलो. त्यावेळी 400 चित्रकार जगातून आले होते आणि आम्ही 2 जण भारतीय होतो. आणि आम्ही ज्यावेळी आमचे कॅटलॉग्स काही आर्टिस्टला मुद्दाहून भेट द्यायला गेलो तर त्यांना आश्चर्य वाटलं की भारतात अशा प्रकारचं काम होतं हे त्यांना माहितीच नाही. म्हणजे भारतात जसं पूर्वी म्हणायचे की रस्त्याने साप फिरतात, हत्ती फिरतात, वाघ फिरतात अशी काही जणांची कल्पना होती. पण अशा इतक्या उंचीचं काम कामतांचं पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात की या पद्धती
पण एक वर्षी ग्रँड अवॉर्ड प्राईज जगातलं सर्वोत्कृष्ट पोर्ट्रेट म्हणून त्यांना मिळालं. आणि आजच आपल्या सातारासारख्या छोट्या गावातनं एक प्रमोद कुर्लेकर म्हणून चित्रकार, त्याचंही चित्र तिथं सिलेक्ट झालं. म्हणजे ह्या उंचीचे चित्रकार हळूहळू आपल्या देशात निर्माण होत आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय मान्यताही हळूहळू मिळायला लागली. आणि ह्या सगळ्या संस्थेने त्याचा खूप चांगल्या पद्धतीने एक प्रोफेशनल अप्रोच कलाकारांना शिक्षण देणं, अशा प्रकारचं एका अर्थाने व्यावसायिक त्यांचा जरी असला तरी एक सामाजिक भान ठेवून त्या काम करत आहेत. त्यामुळे मी ठरवलं की या पद्धतीच्या ह्याला सपोर्ट करायचं. धन्यवाद. मी आता अबोली पेंट्सनं बोलते. अबोली पेंट्स ही ॲक्च्युली बाय प्रोफेशन कम्प्युटर इंजिनियर आहे. तिने शिक्षण कम्प्युटर इंजिनिअरिंगचं घेतलेलं आहे आणि आता ती स्वतःचा हँडीक्राफ्टचा बिझनेस करते. तर हँडीक्राफ्टमध्ये आधी ती पॉटरवाल्याकडे जाऊन तयार करून घेते वेगवेगळे शेप्सचे. ते मुखोटे केलेले बाहुल्या ज्या आहेत ती त्याला सांगते, कसं त्याच्याकडनं करून घेते, मग ते रंगकाम वगैरे करून तिने तिचा तो बिझनेस सुरू केला आहे. सो शी युजेस हर क्रिएटिव्हिटी इन डिफरंट वे अँड टेक्नॉलॉजी इन डिफरंट वे. तर मी तिला रिक्वेस्ट करते की तिने बोलावं. हॅलो, आय एम अबोली पेंट्से. मला माझी आर्ट लोकांपर्यंत पोहोचवायची होती. मी हे घरी करत होते आधी, फक्त एक घरासाठी म्हणून, घर डेकोरेट करायला किंवा हे. पण एक जेव्हा बिझनेस करायचं म्हटलं की त्याचं ब्रँडिंग आलं, हे आलं. मी म्हटलं आपल्या नावाने ओळखायला हवं लोकांनी. त्यामुळे मी एक ब्रँड नेम घेतलं, माझं रजिस्टर केलं द आर्टिस्ट क्रिएशन्स म्हणून. आणि मग दिवाळीमध्ये एक्झिबिशन्स आणि हे फ्रेंड्स रिलेटिव्स अशा याच्यांमधून मी माझा बिझनेस सुरू केला. पण असे लोकल याच्यावर नको होतं मला, काहीतरी असं मोठा हे होण्यासाठी. अक्षयाचं मी जेव्हा नाव ऐकलं तेव्हा मी तिला अप्रोच झाले आणि तिच्याकडून मला गायडन्स मिळाला खूपच मार्केटिंग आणि याच्यासाठी. आता मला तो वाढवायचा आहे माझं. नेक्स्ट स्लाइड. अंजली हुगे अनादा आर्टिस्ट आहेत. त्या स्वतःचा त्यांचा आता पुण्यात आर्ट स्टुडिओ आहेत आणि पोर्ट्रेट पेंटिंग्स आणि लँडस्केपमध्ये आहेत. त्यांना अवॉर्ड पण मिळाला आहे बेल्जियममध्ये. मास्टर्स US मी डॅनियल गार्डर्स म्हणून जे मास्टर आहेत तिथले वर्ल्ड वाईड मास्टर हे सपोज टू बी, त्यांना भेटले. आय डिड अ वर्कशॉप विथ हिम. आय डिड 2 वर्कशॉप्स रिसेंटली. मी आता US परत एकदा दुसऱ्या वर्कशॉपसाठी जाऊन आले. I learned the portraits from him. This is one of the portrait I had made in his workshop. I would like to show you. आणि मला खूप चांगली चित्र त्यांच्याकडून शिकायची होती आणि मी ती चित्र शिकते आता. मी लँडस्केप साईटवरती पण करते. बेल्जियम आर्ट मॅगझिनमध्ये माझे पेंटिंग सिलेक्ट झालं आहे, तिथे ते डिस्प्ले केलं गेलं त्या गॅलरीमध्ये. आणि एक खूप आनंद होतो की माझ्या कंट्रीची, की असं नाही आहे की फक्त युरोपमध्ये खूप चांगले ठिकाणं आहेत त्यांची पेंटिंग आहे ते आहे, की आय वॉन्ट टू रिप्रेझेंट माय कंट्री. द ब्युटी ऑफ माय कंट्री शुड बी रिप्रेझेंटेड ऑल ओव्हर इन द वर्ल्ड. इथलेही चेहरे तेवढे सुंदर आहेत. आय वॉन्ट टू शो द वर्ल्ड दॅट अँड आय कॅन पेंट. म्हणजे असं नाही आहे की ओल्ड मास्टर्स आणि तिथले मास्टर्स आहेत. आय हॅव टेकन द एज्युकेशन फ्रॉम देम अँड डेफिनेटली मी आपल्या कंट्रीला रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करेन. आणि अक्षया हॅज गिवन अ टेरिफिक प्लॅटफॉर्म. आर्टमध्ये अशी अजून सोसायटी नाही आहे की जे एवढ्या कळकळीने ती म्हणजे प्रत्येकाकडे प्रयत्न करते की तुम्ही ऑनलाईन डिस्प्ले करा. बघ, मी माझी चित्र चांगली काढली आणि ती घरात ठेवली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. लोक आजकाल गॅलरीमध्ये जाऊनही पेंटिंग असं खूप बघतात, अशी आपल्याकडे ट्रेडिशन नाही आहे. सो ऑनलाईन लोकांना बघायला काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि हा एकच मार्ग आहे की ज्याच्यामधून लोकांना आर्ट कळेल. लोकांपर्यंत चांगली चित्र जर पोचली तर लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल की ठीक आहे, हे मी माझ्या घरामध्ये लावू शकतो. तर ही चांगली चित्र काढायचा माझा प्रयत्न आहे. सो फार ॲज पॉसिबल अनटच पेंटिंग मी करते त्या एरियामध्ये की जिथे कुठे आधी कुणी पेंटिंग केलेलं नाही आहे अशा काही एरिया. आय डिस्प्ले माय पेंटिंग ऑन फेसबुक सो दॅट वर्ल्ड वाईड आर्टिस्ट कॅन सी इट. आणि द ब्युटी ऑफ माय नेशन ऑफकोर्स. मी रोटेरियन म्हणून काम करते. आय वॉज प्रेझिडेंट फॉर रोटरी क्लब ऑफ हुकुमनगर फॉर 15-16 आणि प्राऊड ऑफ माय नेशन ऑलवेज. थँक्यू सो मच. विश ऑल माय बेस्ट विशेस फॉर दिस इव्हेंट. जय हिंद. नेक्स्ट आर्टिस्ट इज अगेन अन IT प्रोफेशनल. IT जॉब सोडला आहे आणि त्याच्यानंतर हे पेपर फोल्डिंगचं तिने शिकली आहे. तर सगळे बॉक्सेस ती स्क्रॅचपासून कार्डबोर्ड्सने तयार करते आणि त्याच्यातनं भरपूर प्लस पेपरवर एम्ब्रॉयडरी करणं. सो दॅट इज अगेन अ न्यू थिंग दॅट शी डज विच इज युनिक. जनरली फॅब्रिकवर एम्ब्रॉयडरी होते आपल्याकडे, पण ती पेपरवर करते आणि त्याचे ती लॅम्प्स करते, फ्रेम्स करते,
तर परत त्याचं युनिकनेस आहे. सो लास्ट अश्विनी टू जस्ट गिव्ह अ ब्रीफ इंट्रोडक्शन. गुड आफ्टरनून. मी अश्विनी जोशी. बेसिकली मी HR प्रोफेशनमध्ये होते IT कंपनीजमध्ये. लास्ट 15 to 20 years आय वर्क ओव्हर देअर. आणि एका प्रकारचा मोनोटनी येत जाते, आपण तेच काम करत असतो तेव्हा. तर म्हणून मी विचार केला की आपलं काहीतरी वेगळं स्वतःचं असं करूया, म्हणून मी मशीन एम्ब्रॉयडरी शिकले. त्याच्यामध्ये सुद्धा लोक बऱ्याचशा जणी ड्रेसेस करतात, साड्या वगैरे करतात. तर मी त्याच्यातही काहीतरी वेगळेपण आपण करावं या उद्देशाने मी पेपरवरती एम्ब्रॉयडरी करून लँटर्न्स किंवा आकाशकंदील केले. त्याच्यानंतर नेमप्लेट्स करते, त्याच्यानंतर फ्रेम्स करते. आणि लोकांना पहिल्यांदा क्लॉथवरती एम्ब्रॉयडरी हे माहिती असतं, पण पेपरवरची एम्ब्रॉयडरी माहिती असतं. त्याच्यामुळे त्यांना आयब्रोज त्यांचे रेज होतात. त्याच्यामुळे मला स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे. अगेन म्हणजे मी सिम्बासिसमध्ये पण काम केलं, तिथे मला अक्षयाच्यामुळे अपॉर्च्युनिटी मिळाली. तिकडनं मी एम्प्लॉई म्हणून बाहेर पडले, तिथे मी एक ॲज अ आर्टिस्ट म्हणून तिथे मी शोकेस करू शकले माझी कला तिकडे, माझा युनिकनेस प्रॉडक्टचा. सिमिलरली मला रवी पंडित एका एक्झिबिशनमध्ये माझ्या भेटले होते, जे KPITचे CEO आहेत. त्यांनी माझा आकाशकंदील मागच्या दिवाळीमध्ये घेतला. सो हे जे असे आनंदाचे जे क्षण आहेत ते एरवी मी जॉबमध्ये राहिले असते तर ते मला मिळू शकले नसते. आय थिंक दिस इज वॉट आर्ट कॅन गिव्ह यू, की वेगळे आणि चांगले मेमोरेबल तुम्हाला एक्सपिरियन्सेस याच्यामध्ये मिळू शकतात. दॅट इज वॉट आय थिंक इज एक्सपेक्टेड. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड ऑल सच अपॉर्च्युनिटीज. आणि डेफिनेटली एक चांगलं पॉईंट अक्षयाच्या याचा आहे की ते कुठे ते कमिशन चार्ज करत नाही. अदरवाईज आर्टिस्टनं जिथे जावं तिथे कमिशन द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे निम्मं तुमचं जे काय कलेचं हे असतं तेच त्याच्यामध्ये जातं. तर दिस इज अगेन वन ऑफ द गुड थिंग विच अक्षयाज प्रोफेशन इज डुईंग. सो थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. Thank you, Ashwini. So the next is Devavrat Pal. So we call him Dev. He is from Orissa actually, and he is for last only 2 years living in Pune, and he works as a design engineer here. And his parents are not very much supportive of his art career, but still he therefore to please him there is a 9 to 5 job as an design engineer, and on his day off he works as an art therapist. Also makes his own paintings which gives energy and color, chromotherapy. So I'll ask him to give a brief about his art journey. You can sit and talk. We can see it. पहले तो मैं सबको नमस्कार करना चाहता हूँ एंड हार्टली थैंकफुल दी को करना चाहता हूँ कि वो मुझे ये प्लेटफॉर्म पे लाए. द थिंग इज़ दैट मैं एक डिज़ाइन इंजीनियर हूँ, पर मेरे घर में बोलते हैं कि IT सेक्टर इज़ गुड एंड अगर आप आर्टिस्ट होंगे उसमें कुछ पैसा नहीं, कुछ भी नहीं. बट मैं आर्ट करने के साथ ही साथ थेरेपीज करता हूँ. जैसे हमारा डॉक्टर लोग करते हैं, डॉक्टर में हमारा डायबिटीज़, गैस्ट्रिक, वो सब हम सिर्फ पेंटिंग बना के भी क्लियर कर सकते हैं. दैट इज़ अ थिंग. और हमारा पाम के ऊपर ही हमारा सारा बॉडी का सारा पार्ट है, तो कौन से पाम पे कौन से जगह पे कौन सा कलर सिर्फ लगा के तो खाली एक पेंटिंग सिंपल बना के हम हमारा डिजीज़ को क्लियर कर सकते हैं और एक सिंपल सा पेंटिंग बना सकते हैं. एवरीबॉडी कैन डू पेंट. ऐसा नहीं कि कोई भी आर्टिस्ट नहीं बन सकता. अगर दिल का चाहत हो आर्टिस्ट बन सकते हैं. एंड स्पेशल थिंग इज़ दैट दी के वजह से मुझे अपॉर्चुनिटी मिला कि मेरा जो है थिंग वो लोगों की तरफ पहुंचाने के लिए, एंड लोग इसको बहुत जल्दी अप्रिशिएट करें. जैसे रामदेव जी का योगा एक्सेप्ट किए, वैसे ही यही आर्ट थेरेपी को एक्सेप्ट किए. थैंक यू सो मच. सगळेच IT इंजिनियर्स वगैरे नाही आहे, तर आपल्याकडे समीर गणकोले पण आहे. ही ॲक्च्युली DY पाटीलमध्ये आत्ता तो 3rd इयरला आहे, फाईन आर्ट्स डिग्री करतोय. आणि त्याचं मला याचं कौतुक वाटतं की हिज पेरेंट्स आर व्हेरी सपोर्टिव्ह. त्याची आई इथे आलेली आहे. शी इज अ डॉक्टर असेल, बट शी इज व्हेरी मच सपोर्टिव्ह ऑफ हिज करियर. म्हणजे मला आठवतं आहे की माझ्या गॅलरीबद्दल त्यांना आधी कळलं आणि मग त्या मुलाला माझ्याकडे घेऊन आल्या. आणि मग मी आय ऑलवेज कोणतीही गोष्ट आली की मला पहिले त्यांना सांगायला लागतं, आय नो की शी विल मेक इट हॅपन. त्याच्यापेक्षाही आधी. त्यामुळे आय एम रिअली हॅपी टू सी पेरेंट्स हू सपोर्ट द क्रिएटिव्ह करियर सो मच. समीर प्लीज सांगतोस. हॅलो एव्हरीवन, समीर गणकोले. 10th मध्ये असताना आय नेवर थॉट आय वुड मेक सो मेनी पेंटिंग्स, बिकॉज 10th नंतर आय वेंट फॉर 11th 12th इन कॉमर्स, आफ्टर विच आय हॅड डिसाइडेड टू डू BCom, बट द आर्ट टुक मी ओवर. I went to DY Patil College of Applied Arts and I am studying over there in my 3rd year. After the first year, by the end of it, I
was making some black and white portraits. So I thought, why shouldn't I try with color? So I started making some abstract paintings, and after making 4 or 5 of them, I showed to my family and friends. And I'm very thankful that my family and all my friends supported my painting from the very word go. So after that, I have made more than 65 paintings, and I'm very happy about that. And here are 2 paintings. The blue one, it's named Galaxy, and there's another red one which is named Melody. The painting, which is the red one, it contains many musical instruments like guitar, tuba, etc. And this one signifies the galaxy in the blue tone. I had first named it Blue Ocean, but the strokes in it simplify the galaxy in our universe. So thank you so much. सो आय गेस आत्ता प्रेझेंट असलेले सगळे आर्टिस्ट झाले, त्याच्या पुढचे जे आहे ते परप्रांतीय आहेत, त्यांच्याबद्दल मी फक्त माहिती देते तुम्हाला. शाकवरीचं माझ्याकडे स्लाईड नाही आहे. शाकवरी इज हिअर ऑल्सो. तर आय विल आस्क यू टू एक्सप्लेन युअरसेल्फ. हॅलो एव्हरीवन, मी शाकवरी रास्ते. मी 10th नंतर कमर्शियल आर्ट्स केलं आहे. मला स्कूलमध्ये दरवर्षी ड्रॉईंगमध्ये प्राइजेस मिळायचे, सो माझं कन्फर्म होतं की मी आर्ट फील्डमध्ये जाईल, आणि थँकफुली पॅरेंट्स पण खूप सपोर्टिव्ह होते. सो मी कमर्शियल आर्ट्स केलं, त्याच्यानंतर ग्राफिक डिझायनर म्हणून जॉब पण केला, पण मला त्याच्यात एवढा इंटरेस्ट नाही आला. सो मी ते सोडून आता पेंटिंगकडेच फुल टाईम कॉन्सन्ट्रेट करते, आणि शिवाय मी क्लासेस पण घेते पेंटिंगचे. थँक्यू शाकवरी. सॉरी आय फॉरगॉट. नेक्स्ट. सो हे अरुण कुमार बजाज आहे, हे पटियालाचे आहेत. ही विल बी डिस्प्लेइंग हिज आर्ट ऑन 29. आणि त्यांनी ही इज इन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स फॉर कमिंग विथ अ न्यू इनोव्हेशन व्हेरी इज सिम्पल मशीन टू मेक अ थ्रेड पेंटिंग. आणि आमच्याकडे म्हणजे गेले वर्षभर आहेत ते, आणि आम्हाला जॉईन व्हायच्या आधी ते वेगवेगळ्या दस्तकारी हटचे जे एक्झिबिशन्स लागतात त्याच्यात जाऊन ते त्यांचं काम विकायचे किंवा एक्झिबिशन करायचे. आता आम्हाला जॉईन केल्यापासून त्यांना कुठेच एक्झिबिशन करावं लागत नाही. त्यांच्या घरी पटियालाला त्यांना ऑर्डर्स येतात. आमच्या थ्रू त्यांना इंडियन आर्मीसाठी पण एक कमिशन वर्क केलेलं आहे. सो विच इंडियन आर्मीसाठी केल्यामुळे त्यांना भरपूर अक्लॉट्स मिळाले पंजाब मीडियाकडनं, आणि प्लस ही गॉट UK विजा, आर्टिस्ट विजा ना. त्यामुळे आता ते 5 वर्ष UKला येऊन जाऊन तिथे एक्झिबिट वगैरे करू शकतात. आता जूनमध्ये त्यांचं एक्झिबिशन UKला पण आहे. आणि दिस इज अ पर्सन हू डझंट स्पीक इंग्लिश, तो फक्त पंजाबी बोलतो. त्याचं हिंदी सुद्धा पंजाबी असतं. बट आमच्या वेबसाईटवर आम्ही सगळं त्याचं इंग्लिश प्रोफाईल वेबपेज सगळं आहे, विच ही कॅन शेअर टू नॉन पंजाबी स्पीकर्स अँड स्टील गेट हिज वर्क कम्युनिकेटेड. हे राम सोनी म्हणून आहेत, अलवारचे. तर त्यांना आता राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला, कारण सांजी कला ही आपल्याकडची राजस्थानमधली कला आहे. आता वेस्टर्न वर्ल्डमध्ये त्याला पेपर कटिंग म्हटलं जातं आणि पेपर एम्बॉसिंग वगैरे म्हटलं जातं, बट इट ॲक्च्युली हेल्प्स फ्रॉम राजस्थान. आणि त्यांनी ते रिवाईव्ह केली ती कला, आणि आता ते भरपूर क्लासेस आणि शिकवतात राजस्थानमध्ये ही गोष्ट. परत ते दस्तकारीमध्ये जाऊन विकतात. म्हणजे राजस्थानच्या बाहेर जर त्यांना ते विकायचं असेल तर नो अदर ऑप्शन दॅन गोइंग टू दस्तकारी कला हट. विथ अस now he is coming, कारण again can't speak English, doesn't know technology, फेसबुकवर पण काही अपलोड करता येत नाही आहे. वी आर देअर टू हेल्प. तर तो एक त्यांना बेनिफिट असतो. ते कैलाश साहू म्हणून आहेत, ते पण अलवारचेच आहेत. तर ते पिचवाई पेंटिंग आहे तिकडचं, आणि त्याच्यावर ते ॲक्च्युअल गोल्ड वापरून ते गोल्ड पेंटिंग केलं जातं फॅब्रिकवर. आपण साऊथमध्ये तंजोर असतं ते याच्या वुडन बोर्डवर केलं जातं, ते राजस्थानमध्ये ते कापडावर करतात. अगेन ही रिवाईव्ह दॅट आर्ट, आणि त्या रिवायविंगसाठी त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत ललित कलामधनं. आणि ही ॲक्टिव्हली वर्क्स ऑन दॅट पार्ट की लोकांना जास्तीत जास्त लोकांना ते कळलं पाहिजे. कारण ट्रेडिशनली ते फक्त देवांचेच फोटो केले जायचे या पद्धतीने, आणि आता आपण एवढे देवांचे फोटोज किंवा पेंटिंग्स विकत घेण्याची संधी करतो. त्यामुळे नाव ही इज चेंजिंग इट इन टू इंडियन मायथॉलॉजी आणि historical. So I guess this is what it is, and today we'll get a video from Deadly.
saying that he's coming for the event, which I will ask Aspire PR team to forward it to all the media guys. And it is happening. So any questions? We are open for questions. Let us know. इसमें टोटल कितने कलाकार हैं? 70. त्यापैकी महाराष्ट्रामधले किती आहे? मॅक्झिमम महाराष्ट्रातले आता आहेतच. मोस्टली महाराष्ट्रातले आणि आहेत. अजून कोणकोणत्या स्टेटचे आहेत त्या? स्टेट आता पंजाब, राजस्थान, न्यू दिल्ली आहे. फीस किती आहे? एंट्री फी? Entry for the inauguration and the whole day is free for everyone. Only for the talk show we are keeping a fee, with followed by the lunch, which is 3,000. टॉक शो मध्ये काय आहे? स्वरूप काय आहे टॉक शो? टॉक शो मध्ये चर्चा आहे सुनंदन लेलेंची आणि ब्रेटलीची, आणि ते विचारणार आहे की कलेकडे कसा वळला, त्याचा प्रवास काय होता क्रिकेटपासून ह्या, आणि मग आणि नुसतंच आपण एकटी व्यक्ती नाही पसरत जात ना, चेंज होत. यू हॅव टू चेंज द कम्युनिटी सपोर्ट सिस्टम, बिकॉज ऑल द फॅमिली वर सपोर्टिंग हिम फॉर हिज क्रिकेट करियर. देन हाऊ डिड ही कन्व्हिन्स देम टू कम टू द आर्ट. सो तो जो काय माइंडसेट काय असतं, काय काय प्रॉब्लेम्स येतात, कसे चॅलेंजेस त्याने ओव्हरकम केले, ह्याच्यावर एक आपण चर्चा हो. सो ही डज त्यांचं ते म्युझिक म्हणून NGO आहे मुंबईमध्ये. ते स्लम किड्सना ॲक्च्युली गिटार आणि काही अदर इक्विपमेंट शिकवतात, म्युझिकल इक्विपमेंट्स, आणि त्याच्यातनं दे आर ट्राईंग टू काम द्यार अँझायटी अँड जो अँगर असतो या मुलांमध्ये तो कमी करण्याचं काम करतात. पण ते डिटेल आपल्याला चर्चा सांगणार, कारण वेळ खूप कमी आहे मला कोऑर्डिनेट करायला त्यांचं शिपिंग अँड एव्हरीथिंग. आत्ता म्हणजे ह्यांनी मला डेट्स दिल्यावर इट इज ओनली 3.5 weeks दॅट आय हॅव इन माय हँड. त्यामुळे मी यावेळेला परदेशी घेतले नाही. नाही तर माझ्याकडे बाकीच्या कंट्रीजचे पण मेंबर्स आहेत, त्यांना दे वुड बी इंटरेस्टेड टू कम विथ, बट टाइम डजंट अलाउ इट. मैम, किसी कला को समझने के लिए क्या करना चाहिए कि उसकी कला समझ में आ जाए? सबसे पहले तो ओपन माइंड होना चाहिए, है ना. प्री जजमेंट लेके नहीं जाना चाहिए कि ये ऐसा ही होता है, वो वैसा ही होता है. ये होना चाहिए कि देखते क्या है, ये एटीट्यूड होना चाहिए कि देखते क्या है, और फिर हम हमारे एंगल से उसे समझने की कोशिश करेंगे. तो वो चित्र या कोई भी कला देख के आपको कोई इमोशनल उसमें फीलिंग आती है, यादें आती है, और वी कम बैक टू आवर चाइल्डहुड मेमोरीज. अगर वो आपको होता है, दैट मीन्स इट्स अ गुड वर्क. दैट इज़ द ओनली वे टू जज इट, दैट इट टॉक्स टू यू. इफ इट इज टॉकिंग टू यू देन इट इज़ अ गुड वर्क. देयर इज नो फाइन पॉइंट कि ये लाइन के बाहर कलर गया है, ये लाइन के अंदर कलर है, बिकॉज लाइन क्या है, दैट इज़ अ बिग आर्ट क्वेश्चन, सीरियसली. So I think the understanding, the first thing is having an open mind. Second is then having a conversation. वो आर्टिस्ट से बात करे जाके कि भाई आप क्यों बनाते हो, क्या है आपकी विचारधारा, क्या है इसके पीछे, क्यों बनाया. जैसे अभी इसने मुझे बताया कि he was going to name it Blue Ocean, then he changed it into a galaxy. He sees a galaxy in it, so probably हमें नहीं दिख रहा है, तो we should genuinely tell him कि can you explain me the design, or can you explain me this further. उस डिज़ाइन में उसे म्यूजिकल इक्विपमेंट दिखते हैं, तो भी हमें नहीं दिख रहे, तो आप सीखना चाहिए. द आर्ट इज़ ऑलवेज देयर टू हेल्प यू, बट अभी हमें डर लगता है कि हम ऐसे कैसे बोले कि हमें नहीं समझ में आया, सो भी कुछ गुनाह बोले हम चले जाते हैं. तो उससे बेहतर है कि एक्चुअली हैव अ कॉन्वर्सेशन, देन ओनली विल नो. अपने भारत में क्या होता है ज़्यादातर, अभी जैसे कि आपने कहा कि विदेशों में इसकी जो है ज़्यादा मांग है, ज़्यादा लोग पसंद करते हैं जी. एक्चुअली मुझे ऐसा लगता है कि भारत में लोग समझ नहीं पाते उस चीज़ को. इसकी भी कला को परखने की भी एक जो है कला होती है. उसके लिए भी कुछ करना चाहिए आप लोगों को. जी हम करते हैं ऑलरेडी. अभी जो पुणे बिनाले फेस्टिवल हुआ था जनवरी में, तब हमने 11 आर्टिस्ट के जो स्टूडियोज़ है पुणे में वो ओपन किए थे कॉमन पब्लिक को आने के लिए. उसका हमने मार्केटिंग भी किया था, और जब 160+ लोग वो स्टूडियोज़ को विजिट किए हैं. सो एवरी सैटरडे संडे 2 स्टूडियोज़ वर ओपन, एंड देन पीपल वो कमिंग देयर एंड दे वर सीइंग कि अरे कैसे काम करते थे. रविदेव के सर के यहाँ पे हम लेके गए थे, तो इन्होंने लाइव डेमोन्स्ट्रेशन दिया था कि पेस्टल पोर्ट्रेट मतलब क्या होता है. ही जस्ट आस्क्ड 1 person टू स्टैंड, और उनके सामने उन्होंने बना के दिखाया. और वो छोटी छोटी बातें उन्होंने बताई कि सामान कैसे रखते हैं, कौन सा पेपर खरीदते हैं, कहाँ से खरीदते हैं. तो ये छोटी छोटी चीज़ें होती है, पर वो जो लोग आए थे दे गॉट वेरी इंस्पायर्ड. तो वी किसकी for which kind of art? So every art is different. So every art is different. Basically,
demand is in US, Europe and UK and Australia. Majority of the demand is there. क्योंकि in those countries जब बचपन से हमें आर्ट एग्जीबिशन देखने लेके जाते बच्चों को, नेक्स्ट स्कूल में ये प्रोग्राम होता है कि बच्चों को एक पूरा दिन म्यूजियम, आर्ट म्यूजियम में लेके जाते हैं, उन्हें दिखाते हैं कि ये पेंटिंग ऐसा है, ये पेंटिंग वैसा है, और वो पेरेंट्स भी बच्चों ने किया हुआ पेंटिंग्स वॉल पे लगाते हैं, तो वो कल्चर होता है उनमें कि पेंटिंग्स लगने चाहिए, करना चाहिए, और दे ऑल्सो हैव दैट एंगल ऑफ इन्वेस्टमेंट. सो दीज कंट्रीज आर डूइंग आर्ट इन्वेस्टमेंट. दे आर नॉट बाइंग फ्रॉम अ हॉबी आर्टिस्ट. दे वॉन्ट टू इन्वेस्ट. आज अगर ये 1000 का पेंटिंग है तो उन्हें 10 साल में वो एटलीस्ट 50,000 का होना चाहिए. वो उस एंगल से बाइंग ज़्यादा होता है फ्रॉम इंडियन आर्टिस्ट. 70 कलाकारांची एकूण पेंटिंग्स किती असतील आणि कमीत कमीपासून जास्तीत जास्तपर्यंत विक्री किती रुपयापर्यंत असतो? 2 सेक्शनमध्ये उत्तर देते त्याचं. एक तर हँडीक्राफ्ट्स आहेत आपल्याकडे. हँडीक्राफ्टचे 20 आर्टिस्ट आहेत. तर त्या हँडीक्राफ्ट मिनिमम आपल्याकडे काय 50 रुपयापासून स्टार्ट आहे हँडीक्राफ्ट्समध्ये. आणि पेंटिंग्स जे आहेत तर मिनिमम पेंटिंग्स आपल्याकडे 1000 रुपीजपासून स्टार्ट आहे. तर आतापर्यंत मॅक्झिमम माझ्याकडे 1 लाखपर्यंतच्या एंट्रीज आलेल्या आहेत. आणि पेंटिंग्समध्ये जे पेंटिंग्स लावणार आहोत ते 250 पेंटिंग्स असतील. धन्यवाद आणि आमच्या शुभेच्छा आपल्याला. थँक्यू सो मच. त्या दिवशी नक्की या कार्यक्रमाला. आप फिर से पूछ सकते हैं, कोई बात नहीं. वो आप कौन करेगा?